नमस्कार. आज वैशाख कृष्ण चतुर्दशी. आज आपण संत रामदासांचा दासबोधामधील एक अभंग घेणार आहोत. सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म हा वाक्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाचांश नसे. सर्व विमल दोन्ही पक्ष, वाचांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात गडे. श्री समर्थ रामदास जे जे काही साकार ते कल्याणती नाश पावते, स्वरूपाला मात्र केव्हाही धक्का लागत नाही असा आरंभ करून भगवंताचे निजरूप म्हणजे स्वरूप असे सांगतात. वस्तूचे सारतत्व सगळीकडे भरून राहते. स्वरूपाला ओळखण्यासाठी म्हणून नाम आहे. नामांची संख्या सांगता येणार नाही. त्याचा उपयोग केवळ सांकेतिक ठरतो. स्वरूप हे नामाच्या पलीकडचे आहे. विचार केला तर लक्षात येते की ते नाही अशी जागा सापडायची नाही. तरी ते सापडत नाही. विश्वाला त्याचा पत्ता नाही, जवळ असून त्याचा ठाव लागत नाही. श्रुतिवचनाप्रमाणे डोळ्यांना जे दिसते ते स्वरूपच नव्हे. दिसते ते नाश पावते. स्वस्वरूपाला आभास नाही, गुण नाही, भास शाश्वत नाही. आपण आकाश पाहतो, ते डोळ्यांना दिसते पण संपूर्ण कधीच दिसत नाही. ते सर्वत्र पसरलेले असते. तसा भगवंतही सर्व दृश्य वस्तूंना आत बाहेर व्यापून असतो. हा सभ्याय अभ्यंतरी असणारा परमेश्वर उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी जिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना, रेंदामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडान, सुवर्णात असून सुवर्णाला जसा आकार देता येतो तसाच आकार देवाला देता येत नाही. त्याला कारण अहंता आहे. मी ब्रह्मच आहे ही अहंताच आहे. स्वस्वरूपात अहंतेला मुळीच स्थान नाही. स्वये मीच आहे ब्रह्म हे कल्पनेने जाणले, पण अनंत ब्रह्म कल्पनातीत आहे ना. अन्वय आणि व्यक्तिरेखाने सांगता येणे हे शाब्दिक ज्ञान झाले. यासाठी निशब्द ब्रह्म मोठ्या विवेकाने शोधले पाहिजेत. वाच्यांश आणि लक्षांश यांचा विचार सर्व ब्रह्म विमल ब्रह्मासाठी करून वाच्यांशाचा अनुक्रम सांगितला आहे. लक्षांश ध्यानात आला की वाच्यांश राहतच नाही. श्री समर्थ म्हणतात, सर्व ब्रह्मवादी म्हणतो की सर्व दृश्य बाजूस केल्यावर जे शुद्ध आणि निर्मळ स्वरूप उरते ते ब्रह्म होय. ब्रह्मवर्णनाचे 2 प्रकार आहेत. ते केवळ शब्दापुरतेच भिन्न आहेत. दोन्हींचा लक्षांश जे परब्रह्म तेच एक आहे. भेद नाही. सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशामध्ये आटून जातात. शब्दांच्या पलीकडे त्यांचे श्रेय नाही. शब्दांच्या कक्षेतच ते वावरतात. स्वस्वरूप हे दोन्हींचा लक्षांश आहे. तिकडे लक्ष लागले की हे दोन्ही पक्ष गळून पडतात, त्यांचा नाश होतो. निःशब्दाच्या अवस्थेमध्ये जाणे ही स्वरूपानुभवाची खूण आहे. तेथे शब्द उरतच नाही. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाणी स्वस्वरूपानुभव पुढे ओस पडतात. शब्द लटके पडतात. मग सगळे वाद गळून पडतात. स्वस्वरूपानुभवामध्ये वाद राहतच नाही. अनुभव म्हणजे अनन्यपणा. अन्य नाही ते अनन्य. जेथे 2 पण नाही तेथे अनन्यपण आहे. आत्मस्वरूपाला आत्मपणाची जाणीव नसते. हेची निसंगाचे लक्षणं ही अवस्था शब्दांपलीकडची आहे. पण ती कल्पना येण्यासाठी त्यांनी वर्णन केली आहे. तत्वविवरण करावे, निर्गुण ब्रह्म शोधावे, आपणास आपण पाहावे, तेव्हा या विषयाचा बोध होतो. स्वस्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे अखंड मनन करावे. मननात लीन होऊन जावे. स्वरूपाशी अनन्य झाला की पुरुष महापुरुष बनतो. त्याला मौन शोभते. स्वस्वरूपानुभवात शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती याचा अनुभव स्वतःला येतो.
मीपणाची जाणीव स्वरूपस्थितीची उणीव ठरते. म्हणून श्री समर्थ म्हणतात, स्वस्वरूपानुभव घ्यावा, त्यात राहून मौन भंगू देऊ नये. निसंग असावे, दिसायला वेगळे असले तरी मुळीच निराळे नसावे. ज्ञानेश्वरांच्या शब्दात, एक तत्व साधी तव हारपलो तेथे, मज पाहता येथे मी नाही. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.